वनरक्षक भरतीची तयारी करताय तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। वनरक्षक पदभरती 2026 च्या अनुषंगाने एकूण रिक्त पदे, आरटीआयने दिलेली माहिती, त्याचबरोबर 20 संवर्गाचे मागणी पत्र गेलेले आहे, त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। वन विभागाची ही लवकरच मोठी जाहिरात येणार आहे। त्याच अनुषंगाने आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात बॅचेस सुरू झालेले आहे। इन्फिनिटी अकॅडमीच्या मार्फत पोलीस भरती आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी या बॅचेस असणार आहे। ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये बॅच असणार आहे। तज्ञ शिक्षकांची टीम, त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स, सर्व प्रश्न सुद्धा असणार आहे। बॅच 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। प्रवेश सुरू झालेले आहे। आत्ताच इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी या नंबरवर नक्की संपर्क करा। येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। वनरक्षक पदभरती संदर्भामध्ये खूप सारी पदे रिक्त आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी वनवृत्त कार्यालय आहे, त्यामध्ये मंजूर पदे, रिक्त पदे, संपूर्ण माहिती दिलेली आहे। आरटीआय अंतर्गत या ठिकाणी ही पदभरतीची रिक्त पदांची यादी मागवलेली आहे। त्या संदर्भातील आरटीआय ऍक्ट जो 2005 मध्ये लागू झालेला आहे, त्या अनुषंगाने ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघा, वनवृत्त कार्यालय आहे, या ठिकाणी गट क ची वनरक्षक रोपवन कोतवाल या संदर्भातली मंजूर रिक्त पदे या ठिकाणी दिलेली आहे। सरसेवा मार्फत ही पदे भरली जातात। त्याचबरोबर मंजूर पदे किती आहे, पदोन्नतीने कोणती पदे या ठिकाणी आलेली आहे, या संदर्भातली संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे। एकूण रिक्त पदे किती आहेत आणि किती पदांची जाहिरात अपेक्षित आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक पदभरतीसाठी 2026 मध्ये जी काही पदभरती होणार आहे, त्यासाठी मागणी पत्र दाखल झालेले आहे। ते मागणी पत्र, त्यामध्ये साधारणपणे रिक्त पदे किती आहेत बघा। 2025 ला रिक्त पदे ही साधारणपणे 966 होती। त्यामध्ये बघा, विभाग वाईज जर बघितलं आपण, वनवृत्त कार्यालय चंद्रपूर 43 पदे, त्याचबरोबर गडचिरोली वनवृत्ताचे 104 पदे, नागपूर कार्यालयाची 96 पदे, अमरावतीची 221 पदे, त्याचबरोबर यवतमाळची 67 पदे, पुणे कार्यालयाची 5 पदे, धुळे वनवृत्त कार्यालयाची सर्वात जास्त 219 पदे, नाशिक विभागासाठी 8 पदे, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी 33 पदे रिक्त आहेत। त्यानंतर ठाणे विभागामध्ये 133 पदे, कोल्हापूरसाठी 39 पदे आणि एक नवीन वनवृत्त कार्यालय या ठिकाणी स्थापन झालेलं आहे, प्रमोवंश, याचं एक पद या ठिकाणी रिक्त आहे। म्हणजे टोटल 966 पदांची जाहिरात येणार आहे। याच अनुषंगाने जर आपण बघितलं, वन विभागाची मोठी जाहिरात असणार आहे। या संदर्भातलं मागणी पत्र तुम्ही बघू शकता। 2026 मध्ये वनरक्षक या पदासाठी मागणी पत्र सादर झालेलं आहे। यानुसार 20 संवर्गाचे मागणी पत्र दाखल झालेले आहे। संवर्गाची नावे तुम्ही बघू शकता, वनरक्षक, सर्वेक्षक, त्याचबरोबर पशुपरीक्षक, शिपाई, वॉचमन, खलाशी, त्यानंतर पहारेकरी, देखभाल सेवक, सहाय्यक स्वयंपाकी, त्यानंतर लिपिक टंकलेखक, त्यानंतर लेखापाल, ग्रंथपाल परिचर, अशा टोटल जर आपण बघितल्या तर 20 संवर्गाचे मागणी पत्रक या ठिकाणी सादर झालेलं आहे। त्यानुसार विभाग वाईज वनवृत्त कार्यालय जे आहेत ते नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर आणि एक नवीन वनवृत्त कार्यालय झालेलं आहे बघा, प्रमोवंश या कार्यालय या ठिकाणी अंतर्गत रिक्त पदे आणि त्या संदर्भातले मागणी पत्र प्राप्त झाले आहे किंवा प्राप्त झाले नाही, या संदर्भातली संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेली आहे बघा। आणि तुम्ही बघू शकता, प्रादेशिक निवड समितीच्या कक्षेत गट क ची पदे आहेत, त्याचबरोबर गट ड ची पदे सुद्धा आहेत। आणि आता नुकतेच एमपीएससी अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेमध्ये लिपिक हे पद गेलेलं आहे। त्याचबरोबर लेखापाल हे पद सुद्धा एमपीएससी अंतर्गत या ठिकाणी पदभरती होणार आहे। तुम्ही बघू शकता, 20 संवर्गाचे मागणी पत्र सादर झालेले आहे। रिक्त पदे जवळजवळ 966 च्या प्लस असलेले आपल्याला दिसून येतात।
आणि या सर्व पदांच्या भरतीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बॅचेस उपलब्ध आहे। वनरक्षक भरतीची तयारी जर तुम्ही करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये वनरक्षक नक्की टाईप करा। अधिक माहितीसाठी या नंबरवर नक्की संपर्क करा आणि वनरक्षक पदभरतीची तयारी फक्त इन्फिनिटी अकॅडमी सोबतच करा। धन्यवाद।